मी यशराज भूषणचा अगदी लहानपणीपासूनचा मित्र आहे मी. तसा मी बराच बोलतो, पण आज फक्त आणि फक्त माझ्या या दोस्तासाठी बोलणार आहे. बऱ्याच आठवणी आहेत, बरंच काय काय केलेलं आहे. जसं जसं आठवल तसं सांगेनच मी. तर अगदी चौथीपासून ते 10वी पर्यंत आम्ही एकत्र आहे, एका वर्गात शिकलो. त्यानंतर जराशी ताटातूट झाली आमची. मी 11वी-12वी केली, त्याने डिप्लोमा केला, त्यानंतर इंजिनिअरिंग केली. पण तिथं सुद्धा क्षेत्र आमचं एकच, सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यानंतर ज्यावेळी आम्ही विश्रामबागला राहायला आलो, त्यावेळी रोज संध्याकाळी उठायचं, गाडीवरून एक फेरफटका मारून येणं म्हणजे नित्याचं काम आमचं, नेहमीचं ठरलेलं. आता ते चालू राहील की नाही मला माहित नाही, ते एकदा वहिनींना मला विचारून घ्यायला पाहिजे. पण भूषणला आता जोडीदार मिळालाय ना. दर गुरुवारी स्वामी समर्थ मंदिरात जाणं असू दे किंवा संकष्टीला गणपती मंदिरला जाणं असू दे, ते तर आता भूषणचं चालू राहणार आहे. पण भूषण बरोबर मी नसणार आहे आता त्याच्या गाडीवर मागे. भूषण बद्दल अजून काय बोलायचं, सगळ्यांना माहितच आहे भूषण कसा आहे काय आहे. आज त्याच्यामुळं मला या फॅमिलीचा एक भाग होता आलं. अभि, सम्मेद, वरद, ओम, ओंकार, सौरभ यांच्यासारखे भावासारखे असणारे मित्र आज मला मिळालेत. या सगळ्या काकांच्या सारखेच वडीलधारेच, पण ते पण मित्र म्हणूनच मिळालेत. सगळ्या काका मिळाल्या, आजी मिळाली आणि आता वहिनी सुद्धा मिळाली. अगदी पहाटे जिमला जाण्यापासून आमच्या दिवसाची सुरुवात होते आणि संध्याकाळी गाडीवरून फेरफटका मारून आलो की भूषण्या उद्या कॉल करतो रे सकाळी, या वाक्यानं आमचा दिवसाचा शेवट. पहिला चौथीच्या गॅदरिंगच्या स्टेजवरून आज या संगीतच्या स्टेजवर मी भूषणच्या उभारले. खूप भावुक झालोय, खूप काही आठवणी आहेत आमच्या. अगदी चौथीपासूनच्या गॅदरिंग मध्ये सुद्धा आम्ही डान्स एकत्र केला. आज मी डान्स केला नाही, पण थोडासा का होईना हातभार लावलाय भूषणच्या गाण्यामध्ये. आमच्या या इतक्या वर्षांच्या काळामध्ये एक गोष्ट मात्र मला जाणवली की भूषणचा त्याच्या घरच्यांवर खूप म्हणजे खूप जीव आहे. म्हणजे भूषण किंवा त्याच्या घरच्यांनी आजपर्यंत इथपर्यंत येण्यासाठी खूप कष्ट केले, याची भूषणला जाणीव आहे. आणि जाणीव तर आहेच, पण यापुढेही तेवढेच कष्ट भूषण सुद्धा करणार आहे हे सुद्धा त्याने मनाशी नक्की ठरवले. आमच्या या इतक्या स्वभावाच्या साम्यामध्ये, इतक्या मैत्रीमध्ये एकच गोष्ट मला जाणवते की आमच्या दोघांमध्ये स्वभावामध्ये खूप साम्य आहे. आजपर्यंत मला त्यानं कधीच रागावून बोलला नाही किंवा माझ्यावर चिडलेला नाही. छोट्या छोट्या सुद्धा किंवा घेतलेल्या मी कुठल्याच निर्णयाला त्यानं आजपर्यंत मला विरोध केलेला नाही आहे. आणि या गोष्टीचं कारण एकच म्हणजे आमच्या दोघांमधलं स्वभावाचं साम्य. मी जरी आता मित्र दोस्त असं जरी बोलत असलो तर आम्ही दोघं काय भावांपेक्षा कमी नाही आहे. दोघं एक भाऊ असल्यासारखंच वागलो आजपर्यंत. अहो, संग्रहालयात दाखवायला ठेवावा की मित्र कसा असतो, असा मित्र आहे माझा. बायका पुढचं 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून व्रत करतात, झाडाला फेरी मारतात, उपवास करतात. माफ करा, थोडं भावुक होतोय मी. 7 जन्म काय, पुढचं आयुष्यभर, पुढचे येणारे प्रत्येक जन्म मला हाच मित्र मिळावा यासाठी मी ते सुद्धा करायला तयार आहे. आयुष्यात माज करावं अशी खूप कमी नाती असतात. तुझं आणि माझं नातं भूषण्या सेम तसं आहे. अरे माज आहे मला, माज भूषण्यासारखा मित्र मला आज मिळाला, एवढंच बोलू शकतो मी. अजून थोडंसं बोलायचं आहे मला. आजपर्यंत एकत्र गाडीवरून फिरलो,
पण गाडीवरून फिरत असताना सुद्धा आमचं ठरलेलं असायचं, आज मी गाडी चालवली तर पुढच्या वेळी यानं गाडी चालवायची. एकाड एक दिवस आमचं कायमचं ठरलेलं. आयुष्याच्या इथल्या पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही दोघांनी अशीच ही गाडी चालवत न्यावी. आणि एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची, आयुष्यात किती अडचणी आल्या तर हा यशराज पाटील फक्त तुमच्यापासून एक कॉल लांब आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. धन्यवाद. दोस्ती तुटायची ना.